वाजलेले 8 वाजायला आलं, 5 मिनिटं बाकी आहेत आणि बीचवरती आलो. मस्त रात्री मस्त वाटतं इकडे, एकदम गर्दी पण नाही. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. तर आता वाजलेले आहेत 8. तर आम्ही वस्ती केली होती काल त्रिवेंद्रमध्ये. तर आता आम्ही पुढे जाणार साठी कोवलमला जाणार होतो मी. अनाकोंडाचा काहीतरी आहे आणि शिवाज टेम्पलला जायचं आहे मला काहीतरी. शिवाज मग सगळ्यात मोठा स्टॅच्यू आहे, तिथे जायचं आहे मला. चला भेटू, आता नाश्ता वगैरे करू आणि मग पुढं जाऊ. चला भेटू पुढे. आता आम्ही चाललो बोटिंग फिरायला. जवळजवळ 1 तास आम्हाला फिरवणार आहेत. तर सौरभ भाईने खूप मोठी बार्गेनिंग केलेली आहे. भाईचे सासरेच सांगलेलं 1200 रुपये, पण आम्ही 1500 रुपयांनी गेला आहे. जवळजवळ 3,500-4,000 रुपये सांगतात डायरेक्ट. इथं 1 तासाची बोटिंग आहे. त्याला बघू कशी काय आहे ती. अनाकोंडाची शूटिंग झालेली होती तर जाता आता आम्ही दाखवतो समोर सगळा. मगाशी नाश्ता केला आम्ही, पाटला नाही नाश्ता काय, आम्ही कॉफी पिली. ड्रायव्हरने केला आमची नाश्ता. एक पुरी भाजी काहीतरी मागवलेली, ती खाली आम्ही चौघान थोडा. चला नंतर परत काहीतरी खाऊ. चला भेटू आता आतमध्ये. मस्तपैकी बसलो आम्ही आता. बोटिंग चालवलं आता आम्हाला. हा आता तिथं चाललो आता आम्ही. बघा चौघं बसतात ना मागं बोटिंग ड्रायव्हर. हे बघा समोर आता चाललो आम्ही. मस्तपैकी व्ह्यू चांगला आहे. बघा जंगलात आणले आम्हाला तिथं मस्तपैकी. नारळाची झाडं आहेत मस्तपैकी. त्याच्यात नारळ गारायला थांबले ती बोटीने. एकदम छोटे झाड. नारळ मामा मस्तपैकी. सगळा व्ह्यू जंगलासारखा लय भारी. आणि कोणाची शूटिंग कुठं झाली ती पण दाखवणार आहे. बगळा भेटला आम्हाला. बगळा हे बघा मस्त पक्षी भेटतात मस्तपैकी. घार होती का गरुड होता? मस्त पक्षी वगैरे भेटतात बघायला. बघा आता गलींशी निघलो. आता मोठे जागेवर आले होता. तिकडे आहे बीच है. राइट साइड से आता है वहाँ से स्टार्ट करके 56 किलोमीटर से फ्लो करके लेफ्ट साइड में हमारा गोल्डन सन बीच का सामने एंडिंग होता है. एंडिंग एरिया भी हमको दिखता है. तो ये ऐसे थोड़ा डीप एरिया, थोड़ा डेंजर एरिया भी. डीप मतलब मिनिमम 20 अबव फीट आता है. दोनों साइड में डीप कम है, दोनों साइड से सेंटर में स्लोप आता है, इसलिए सेंटर एरिया में डीप ज़्यादा आता है. डेंजर मतलब अभी संगम एरिया बंद हो गया. संगम एरिया नॉर्मली ओपन होने के टाइम में इधर ऐसे अंडर वाटर फ्लोइंग भी आता है. वो टाइम में डेंजर बोलते हैं. आता बीचवरती आलो आम्ही. तर आम्ही बोटिंगशी आणलाय बीचवर. नारळ पाणी आहे तिथं मस्तपैकी. 10 मिनटं आहेत आम्हाला इथं फक्त थांबायला. बघा मस्तपैकी वाटतं इथं. जास्त गरमी नाही आता इथं. वाजलं पण नाही तेवढं अजून, किती 11च वाजलं. बघू चला कसं काय आहे. त्या नारळ पाणी प्यायची इच्छा आहे पोरांची. बाईला नुसतं पुण्यात सौरभ बाईला.
नारळ पाणी लय गोड आहे. लय मस्त पैकी लागतं नारळ पाणी, एकदम गोड आहे, एकदम गोड. मस्त पैकी फोटो वगैरे शूट करून झाले. नारळ पाणी मस्त पैकी वाटला. आता चालू आम्ही परत बोटिंग बसायला. अजून आम्हाला 2-3 स्पॉट दाखवणार येतो, नंतर आम्ही दुसरीकडे जाणार आहे. चला. जेव्हा हत्ती बसल्यावर का हे आहे दगड आहे, सेम हत्ती बसल्यावर का. दिस इज अ एलिफंट रॉक. एलिफंट रॉक आने का नेचुरल शेप है, बराबर स्पेशलिटी मतलब इसका ये साइड में है तो करेक्शन मालूम. हे बघा रिसॉर्ट आहे इथं मस्त पैकी. मालदीवला आल्यावर वाटतंय. इकडे जाऊ नका आता, इथंच या. कोवल्लम आहे, कोवल्लम मध्ये पुवर म्हणून आहे. पुवर जेव्हा मस्त इथं काहीतरी स्टॅच्यू आहे. हे साईडला केरला, लेफ्ट साईडला, राईट साईडला आहे तमिळनाडू. साईडला बॉर्डर आहे. हे बघा कालावाला बघला इथं. स्नेक बर्ड बोलतो इकडे यांच्या इथं. ये व्हाइट वाला बर्ड है ना, ये ऐसे व्हाइट एग्रेट्स बोलते हैं. बगला नहीं है वो, व्हाइट एग्रेट्स है. ये भी इंडियन वाला नहीं है, माइग्रेटेड वाला है, ब्राजीलियन वाला बर्ड है. इसका डिफरेंस मतलब व्हाइट क्राइन एंड व्हाइट एग्रेट्स का डिफरेंस मतलब ये वाला इसका माउथ ब्लैक कलर है, थोड़ा शॉर्ट वाला है. उसका पैर का एंड एरिया येलो कलर में दिखता है, माइग्रेटेड वाला है. तो ये डिफरेंस. नॉर्मल क्राइन को, नॉर्मल बगला को येलो कलर माउथ है थोड़ा. बघा आमची ट्रिप संपलेली आहे. आम्ही तिथून बसलेलो असं फिरत आलतो. हे बघा आता खपला आमचा. इथं पण बोट भारी भारी आहे. AC वाली बोट आहे काय? अलग अलग बघा जस्ट आम्ही उतरलो गाडीची मागाशी. आता चाललो आम्ही इथं आजीमाला टेम्पल. आणि मोठा एकदम महादेवाचा हे आहे, मूर्ती आहे एकदम महादेवाची मूर्ती. हे बघा कसं चालायला लागतंय, एकदम उद्वन आहे. तिथून वर्षी ना एकदम आले आम्ही, मला दिसणार नाही अजून. हे बघा कसं चाललं खरं अशी. उतरायला लागते खाली. बघा गर्दी किती आहे मंदिरात, फुल गर्दी आहे. इलेक्ट्रिक बस पण चालतात ट्रेनच्या. मंदिर आहे आणि ह्याच्या मागे एक मूर्ती आहे, ती नंतर दाखवतो तुम्हाला मी. किती मोठी मूर्ती आहे इथं, किती भारी वाटते बघा. आणि इकडं हा मंदिर आहे समोर. बराच सर आम्ही बाहेर थांबलेलो. साईडला आहे हे बघा समुद्र. हे बघा आणि अशी मूर्ती समोरच. पाहिलेत आपल्याला आता संदेश भाई शूटिंग करते. लय डेंजर पाय भासतात, लय उड्या काढून बघा. पायावर कोणतरी या पोलचा विचारावर चालणार गाव नाही. हे बघा माझं आणि माझं मूर्ती आहे, मूर्ती बघा. पूजन पण झालं तिकडे वाचला घरी. लय डेंजर पाय भासतात, लय डेंजर, एकदम खतरनाक.
बघा इथून किती भारी व्ह्यू दिसतोय. असा शिवाज टेम्पल मूर्ती म्हणजे, आणि इथे किती भारी वाटतंय. आणि तिकडं वेगळा पाणी वाटतंय. इथं कलर वेगळा येते, हे साईडला आणि ते साईडला कलर वेगळा आहे. मंदिर असं समोर आहे, वरती आहे मंदिर. भरपूर ऊन आहे. आम्ही निघतो बाहेर. आता सध्याच गेला बाहेर, हे दोघं राहिलेलं बाहेर. दोघं येऊन फोटो काढलं. आता मस्तपैकी जाऊ, ऊन घेऊ. तिथंच थांबत आम्हाला नाईटला काहीतरी आहे आमचा बीच, तो दाखवतो तुम्हाला सगळा. चला भेटू आता नंतर, जेवायचं बाकी राहिला. चला पार्किंगपर्यंत जाताना मीने आणि संदेशनी रिक्षा गेले. बाबू आणि सौरभ जाणार आहे. 50 रुपये तिकीट आहे दोघांचा पण. बघा समोर चाललं मस्त रिक्षा, अख्खी उद्वानच आहे. चालले पहिले गैरवा तर शिरपणे केल्याचे पानावर जनावर आहे. बघा बागडाचं आणलं, बागडा एक पीस सांगले ना, बिर्याणी सांगल्या नाही. बघा संडी भाई आहेत इकडं कर का बघा. बघा कसं बघते नंतर सांगतो. मगाशी जेवण झालेला आमचा. तर आम्ही शोधणार आहेत रूम. बघता आता बीच जवळच कुठे भेटता काय तर रूम. चला बघू आता रूम घ्यायची. इथं आणि नाईटला आमचं काहीतरी बीचवरती जायचं आहे. लाईट हाऊस वगैरे आहेत ते बघायचं आहेत. आमचं ड्रायव्हर सुद्धा येत आहे मस्तपैकी. ब्रो हाय हाय. तर ड्रायव्हर लय भारी भेटला मला. तर आता तुम्ही दाखवते बघू. रूम भेटलेली आता आम्ही इथं. संदेशला मारणारा फुटला आहे घाम. रूम शोधता शोधता बघा मस्त आतमध्ये नाही रूम. मंजूबाईची किन करताय. होमस्टे आहे मस्त. AC वाली रूम घेतली. चला आता सामान आणायला. आता वाजलेलं 8 वाजायला आलं. 5 मिनटं बाकी आहेत आणि बीचवरती आलो. मस्त रात्री मस्त वाटतं इकडे. एकदम गर्दी पण नाही. आवाज बघा, या लाटा आहेत. बघा आता आलो मार्केटमध्ये. इथं बीचच्या समोरच आहे मस्तपैकी. इथं पण मच्छी भरपूर आहे लावलेली. लय फॉरेनर तिथं पण. प्रत्येक हॉटेलमध्ये बसलेले आहेत. आणि समोर आहे लाईट हाऊस. तिकडे दिसतंय बघा ते साईडला. जेवायला चिकन रोस्ट बोलता तिथं. आपल्याला चिकन तावा बोलते त्याला. वा सौरभ भाई. केरला पराठाच भेटते इथं. रोट भेटे ना भेटत. अजून दुसरी चिकन करी पण सांगली आम्ही. आजचा दिवस आमचा संपलेला आहे. आत्ताच जेवलो आम्ही या हॉटेलला. हे बघा माझं मस्त लागला. आणि बिल पण आमचं कमी झाला. पहिल्यांदाच 500 रुपयात जेवण झाला आमचा 5 जणांचा. ड्रायव्हर प्लस आणि 4. आणि भेटू आता आपण दुसऱ्या व्लॉगमध्ये पुढचा. चला टाटा बाय बाय. सगळे लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. टाटा बाय बाय.